चारू कम या इकडे ये ना. यु नो व्हॉट, तू आता इथे आली आहेस ना, तर आपण निशीसाठी दोघी मिळून रुखवत तयार कर. तू मला ट्रॅडिशन्सनुसार सांग काय करायचं ते, मी तुला हेल्प करेन. नक्की सांगेन. असंही मला बाबांनी हिच्या लग्नाच्या तयारीसाठीच पुढे पाठवलंय. तू काही टेन्शन घेऊ नकोस. ऑफकोर्स, आता तू आहेस ना, मला कशाचंच टेन्शन नाही. आत्तापासून निशीचं लग्न हे एकच ध्येय आपल्या डोळ्यासमोर असणार आहे. येस. आणि निशी, काय ग, तुम्हाला भाऊजींना कधी भेटवणार आहेस? डायरेक्ट लग्नात फोटो काढतानाच ओळख करून देणार आहेस का? असं नाही चालणार मला. हा, मी एक काम करते, मी श्रीनूला घेऊन उद्याच जाते त्यांना भेटायला. श्रीनू, तू येशील ना माझ्या बरोबर? तेवढंच मला बरं पडेल. हो हो, का नाही. अगं पण ते आपल्या समोरच राहतात, हो ना ओवी? हो. बरं ठीक आहे, मी उद्या सकाळीच तुझी त्यांच्याशी ओळख करून देतो. मग तर झालं. डन. तुझ्या भाऊजींचाच फोन आलाय. निशी, बघ ना नीरज जिजू काय बोलताय. काय किती लाजतेस? तुला माहिती ओवी, ही लहानपणापासून अशीच आहे. ए, भाऊजी पण असेच आहेत का? नाही नाही, त्याला हिच्याशिवाय करमतच नाही. त्यांना हिच्याशिवाय करमत नाही. मग तुला का फोन केला? हा, बहुतेक रॉंग नंबर लागला असणार. बघतो. हॅलो. हाय श्रीनू. निशीशी बोलायचं होतं का? चुकून मला फोन लागलाय का? नाही, तुलाच कॉल केला होता. निशीसोबत बोलायचं असेल तर मी तिलाच कॉल केला असता ना. बरं बरं, बोल बोल. अच्छा, एक मॉम डॅड ना मुंबईला जात आहेत, ते परवा येतील. तर मी म्हणत होतो की आपण बॅचलर्स पार्टी करूयात का? बॅचलर्स पार्टी? श्रीनिवास, लग्नाआधी टू बी ब्राईड आणि टू बी ग्रूमचे फ्रेंड्स ना त्यांच्यासाठी पार्टी ठेवतात, त्याला बॅचलर्स पार्टी म्हणतात. दादा मामाला विचारावं लागेल. अरे हो, मी त्यासाठीच कॉल केला होता. तू दादांना विचार आणि ते जे काही म्हणतील मला सांग. चल बाय. अरे मी विचारू? हा, तू कसं विचारशील? का नाही विचारणार? तो तर दादा मामांचा लाडका आहे, तोच विचारणार. पण श्रीनू, प्लीज विचार ना, प्लीज. घर हा ना की धर्मशाळा ताच मका कळत नाही. हा, अख्ख्या जगातली माणसं ना याच घरात गोळा करून ठेवा. आता एक आगाऊ पोरगी या घरात होती तर काय कमी होता काय? कोण ग? कोण कोण काय कोण? ओवी. ओ ए नाही नाही, खूप चांगली मुलगी आहे. शी इज व्हेरी गुड गर्ल. तुमका ना मी सोडून बाकी जगातले सगळे जण चांगले दिसतात. हा, ओवी काय कमी होता तर या दुसरा हिला? अशा माझ्या शिरूचा या घरातलं महत्व कमी होत आहेत. ए लाली, काही काय बोलतेस? ती मंजूच्या भावाची मुलगी आहे. 4 दिवस पाहुणे म्हणून आली, जाईल कधीतरी. हा, ता ओवी पण असाच इथे इला होता ना. हा, 4 दिवसाचा पाहुणी म्हणन जाऊचं नाव घेता काय? नाही ना. हा, इथेच हा अजून. माका तर वाटता इकडचोच एखादं पोरगो बघायचा. हा, माझ्या भाऊजया अशा कशा त्यांच्या माहेरच्या का इथे ठेवून घेऊ शकतात? हा, कारण त्यांचंच घर आहे. मग दोघींच्या माहेरच्यातले एक एक जण येतील आणि इथलेच होऊन जातील. देऊ नको रो, मगाशी माका जो भास झालो तू खरं ठरलो तर या मंजू माझ्या डोक्यावर मिरे वाटू कमी नाही करणार. आणि मग आपणा गोऱ्या बिस्तरो बांधून या घरातूनच बाहेर जाऊचं लागत. नाही, तसं काय होण्याआधी ना माका श्रीनूच्या बायको घरात आणू पोया. लाली, एक मला कळत नाही तुझं, तुझ्या विचारांची सुई श्रीनूच्या लग्नावरच कशी काय अडकून पडते ग? नाहीच कळणार तुमका. माका ना पुढचा भविष्य दिसता म्हणून माझा जीव तुटता. दादा, ते सहदेव असत ना, त्यांना लग्नाचं आमंत्रण देऊचं असं काय? काही एक गरज नाही. तुझ्या लग्नात कोणी इलेला नाही. डुग्गूच्या बारशात पण कोणी इला नाही. नावावर फुली मार. आहे
आपण आपलं कर्तव्य करूया ना. येऊचे असतात तर येतील. बंधू, त्या यशवंतरावांना बोलवलं ना? होय दादा, म्हणजे फोन करून सगळ्यांका झालेला, फक्त पत्रिकांचा बाकी राहिलाय. निशी अगं तू तरी ऐकून घे ना. अगं मला नाही जमणार. ठीक आहे एक मिनिट मी जातो. बरं, साड्यांचं काय केलं? आये भवानी साडी सेंटरच्या मालकाला सांगून ठेवलेला, उद्या माणसांसोबत तू साड्या पाठवणार आहे. ठीक आहे, मग हे देण्या घेण्याच्या साड्यांचा उद्याच पक्का करून टाकूयात. मला नाही जमणार मला. मी आलो पण काय रे, काय झाला काय? नाही ते अरे बरं आहे ना? हा दादा मामा ते मांडवाचं काय सांगितलंस का तू? ते आधी सांग. हो बाकी आता हाय सारखं काम आहे तुझा. नाही काही नाही. शिनू, मला आवडणार नाही असं काहीतरी सांगायचंय ना तुला? हो ना? अरे बाबा, काय तर सांग लवकर. कामा असं तमका. नीरजचा फोन आला होता. मग त्यात एवढं घाबरण्यासारखं काय? काही काम होतं काय? तो म्हणत होता की त्याच्या घरी बॅचलर्स पार्टी करूया. ह्या काय असता? ते शहरात ना सगळे काय शहरात सगळे लग्नाच्या आधी मित्रमैत्रिणी मिळून पार्टी करतात. आपण कुठे राहतो? नांदिवली गावात. हा, म्हणजे शहरात नाही ना? खरं तर मी त्याला नाहीच सांगणार होतो, पण तू म्हणाला की एकदा दादांना विचार. तुला माझं उत्तर माहिती आहे, तर मग माझ्याकडे प्रश्न घेऊन याची गरजच नव्हती ना. तिथंच नाही म्हणून सांगायचं. शिनू, घरात लग्नाची कामं असतात भरपूर. हे असले पार्टी करण्यापेक्षा ना सगळ्यांनी मिळून कामा करा घरातली. बघलंस रघुनाथा, ह्या संध्याचा पवार ह इल्यापासून ना सगळा घरातला वातावरण बिघडला. नाहीतर शिनूची काय विषाद होती येऊन तुझ्याकडे परवानगी मागूची? हो सॉरी, माझ्यामुळे तुला. निशी, दाईची असं का बोलल्या? त्यांना ओवी आवडत नाही का? नाही अगं, असं काही नाही आहे. तुला माहिती आहे ना दायचीचा स्वभाव. तिला तिच्या चौकटीबाहेर काही घडलेलं नाही आवडत, बस. म्हणजे ओवी त्यांच्या चौकटीबाहेर. सॉरी मला काही माहीत नाही आहे ना म्हणून. सब ले लिया? जहाँ तक मुझे याद है सब ले लिया है. नीरज, बेटा आम्ही निघतोय आणि फ्रीजमध्ये सगळं भरून ठेवलंय. तुम्हाला चायनीज करायचं असेल तर करा, पिझ्झा पास्ता काय हवं ते करा. मॉम, ती बॅचलर्स पार्टी होत नाही. बट वाई? कल ही तो तुमने श्रीनू से कॉल करके बात की थी ना? निशीचे दादा नाही म्हणालेत. तुमने उन्हें पार्टी के लिए कहा था ना, शायद इसीलिए उन्हें गलतफहमी हो गई होगी. हो, त्यामुळेच झालं असेल.
तुम्ही गेट टुगेदरसाठी विचारलं असतं ना तर ते नाही म्हणाले नसते. ठीक आहे, नथिंग टू वरी. आम्ही जाता जाता त्यांना भेटणार आहोत. मी त्यांच्याशी बोलून बघते. मॉम, डोंट वरी. ते नाही म्हणाले ना तर मी त्यांना फोर्स करणार नाही. ओके ओके, बाय. ओके बाय. सेफ जर्नी. बाय. थँक्यू. काय बोलला त्या काय खोटा नाही हा. ज्या गोष्टींका माझो नकार असणाऱ्या ठाम हा त्याच्यासाठी परवानगी मागण्याची हिंमत शिनूने आजपर्यंत केली नाही हा. आणि निशीने तर पार्टीचा विचार पण केला नसेल. उमा, माझो तुम्हाला दुखवायचो हेतू अजिबात नाही हा. आणि त्या पाहुणेबद्दल पण नाराजी नाही. पण पाहुणी घरात इल्यापासून आपल्या खोतांच्या घरात नवीन विचारांचे वारे वाहूक लागलेले असत. उमा, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. नव्या गोष्टींका माझा विरोध नाही हा, पण म्हणून सगळ्याच गोष्टींचा सरसकट मी स्वीकार करू शकत नाही. हे पार्ट्या बिट्या करणं ह्या आपल्या संस्कृतीचा भाग नाही हा. खरा तुमचा, पण एकदा बोला बोला उमा बोला. तुमचा मत पण माझ्यासाठी तितकाच महत्वाचा. म्हणजे हे बघा तसा नाही हा. पार्टी पार्टी असं नाही हा काय. म्हणजे त्यांचं काय झालं, निशीचं लग्न होतं ना, मग लग्नाआधी त्यांना म्हणजे सगळ्या पोरांका एकत्र बसून जरा गप्पा मारूच्यात, मजा करूच्या, हसूचा, एवढंच काय ता. आणि हो सगळी घरातलीच पोरं आहेत, कोणीच बाहेरचा नाही हा. तेवढा विश्वास तर हा ना आपला आपल्या पोरांवर. आणि तुम्हीच बघतास ना, आत्ताच निशीची परीक्षा संपली आणि लगेच लग्नाची धावपळ पण सुरू झाली आहे. बघता बघता तिच्या लग्नाचा दिवस जवळ आहे आणि आपला निशी सासरी निघून जाईल. त्यानंतर परदेशात जायत. 2 वर्षा कोण कुठे कशाक भेटणारा सांगा माका. आणि माका काय वाटतं माहिती आहे, निशीचं लग्न होण्याआधी सगळ्यांका निशीसोबत वेळ घालवूचा, त्याका आनंदी ठेवचा, ह्योच हेतू असणार सगळ्यांचा. आणि हो खय लांब जातात, समोरच तर जाणारच. म्हणजे तुमची परवानगी असत तरच. उमा, माका तुमचं सगळं म्हणणं पटता, पण एकदा का नियमात न बसणाऱ्या गोष्टींका परवानगी दिला की पुढे जाऊन त्याचा पायंडा पडत. आपल्यामध्ये एक म्हण हा, म्हातारी मेल्याचं दुःख नाही हा, पण काळ सोकावला ताच माका नको हा. आता तुम्ही म्हणताय तर हा, पण पोरं सगळी मर्यादा पाळून जर थोडी मजा करणार असतील तर मी परवानगी देते. उमा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आपल्या निशीची या कोतांच्या घरात आता फक्त मोजकेच दिवस उरले. आपल्या लेकीला आनंदाची 4 जास्त क्षण मिळणार असतील तर पोरांका बसून ते काय पार्टी का काय ते करू दे. मी परवानगी देते. काल रात्री श्रीनू याची परवानगी मागायला आला होता, घाबरला होता. त्याका पण सांगा. होय होय, मी सांगते ना त्याला. हा, आणि उमा, पोरांका अजून एका गोष्टीची जाणीव करून द्यावा. पुढे जाऊन पोरं असलं काहीतरी कारण घेऊन माझ्यासमोर इली तर मी परवानगी देणार नाही, सांगून ठेवतो. म्हणजे स्वातंत्र्य दिलंय त्याचा गैरफायदा घेऊक नको. रघुनाथा, रे रघुनाथा, इथे नमस्कार. नमस्कार. अरे बसा 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 बसा. कसं काय येणं केलं? रघुनाथ जी, हम मुंबई जा रहे हैं, कल तक वापस आ जाएंगे. अरे पण मग असं अचानक? हो,
मुंबईत 1-2 कामं आहेत आणि लग्नाची शॉपिंग पण करायची आहे. तसंच नीरजला लवकर जावं लागलं तर त्याच्यासाठी काही ना काही घ्यायचंय. बाय द वे, तुम्हाला शहरातून काही मागवायचं असेल तर सांगा. नाही नाही, खरंच काहीच नको आहे. नक्की ना, की आम्हाला त्रास नकोय म्हणून तुम्ही असं म्हणताय? नाही नाही एकनाथ, ते खरंच म्हणजे तुम्ही विचारलं त्याबद्दल धन्यवाद. पण इथं लग्न करायचं म्हटल्यानंतर लग्नासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या नांदिवली गावात मिळतात. बरं दादा, एक विनंती होती. बोला ना. आज ही सगळी मुलं गेट टुगेदर करायचं म्हणतात आमच्याच घरी. जास्त काही नाही, सगळे एकत्र काहीतरी खायला करतील आणि सगळे एकत्र बसून गप्पा मारतील. मेघनाताई, मी आत्ताच उमाशी बोललो. मी तिला सांगितलं की मुलांना जाऊ दे. आई, अगं मुलं मुलंच जमतायत आणि घरातच आहे, करू दे ना मजा. ठीक आहे मेघनाताई. अरे डुग्गू, कसा आहेस? मस्त या ना गाईस, प्लीज कम कम. काय मस्त. हाय काय? नीरज दादा, हा. ही आमची चारुताई. नमस्कार. चारुताई, हा आमचा नीरज दादा. हाय चारू. अरे बसा ना, बी कम्फर्टेबल. असं काय करताय? बिंदास तुम्ही बसा. चल बस तू. भाऊजी, तुमचं घर खूप सुंदर आहे. अशी घरं फार रेअरली बघायला मिळतात नाही का? थँक्यू थँक्यू. हे सगळं माझ्या मॉमचं कलेक्शन आहे. तिला अशा अँटिक गोष्टी इकठ्ठा करायला खूप आवडतात. इकठ्ठा नाही, गोळा करायला आवडतात असं म्हणा. सॉरी, गोळा करायला आवडतात. तुम्ही मराठीतून शिक्षण नाही घेतलं का? चारू, अगं नीरजचे डॅड नॉन महाराष्ट्रीयन. ओ अच्छा अच्छा, मला माहित नव्हतं. तरीच तुमचं मराठी ऐकायला थोडं वेगळं वाटलं. अगदीच काही वाईट नाहीये, पण शिकाल हळूहळू. तुम्हाला भेटून खरंच छान वाटलं. तुम्ही मुंबईचे असूनही गावाकडे आलात, इथली मुलगी करताय, ही सोपी गोष्ट नाही आहे कुठल्याही शहरात राहणाऱ्या मुलासाठी. तुम्ही वेगळे आहात. पण मी सुद्धा काही वर्ष मुंबईलाच होते शिकायला, म्हणजे जवळपास तिथलीच झाले होते. आई बाबांना तर वाटलं होतं तिकडचाच एखादा मुलगा बघून मी सेटल होईल. मी माझ्या बाबांना स्पष्ट सांगितलंय की तुम्ही माझ्यासाठी गावाकडचाच मुलगा बघा. मोठ्या शहरात माणसं, ती गर्दी, सगळं असं अंगावर आल्यासारखं वाटतं. गावी कसं शांत निवांत छान वाटतं नाही? हो ना श्रीनू? मी जे आता म्हटलं ते. बरं नीरज, आता नेक्स्ट प्लॅन काय तुझा? म्हणजे आता काय करायचं? राईट गाईज, मॉमने पास्ता, पिझ्झा, पॉपकॉर्न आणि चायनीजचं सामान आणून ठेवलंय. आपल्याला काय खायचं मला सांगा, त्याप्रमाणे आपण पुढची तयारी करू शकतो. पॉपकॉर्न आणि पास्ता पण आहे. मला दोन्ही आवडतं. आपण दोन्ही करूया का? चला, आपण ना तुझ्यासाठी दोन्ही गोष्टी करू. ओके, खुश? चला, मी तयारीला लागतो. बाय द वे, कोणी इंटरेस्टेड आहे का हेल्प करायला? ओवी, ऋषी? ओह या, ऑफकोर्स, व्हाय नॉट. सर, तुम्ही विचारताय काय? ओवी ना असले पदार्थ खूप मस्त करते. ओवी, एक काम कर, तू करायला घे, मी तुला मदत करते. नाही 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 नाही, कशाला? अगं निशित, तू कशाला? मी आहे ना, मी मदत करतो तिला. का? पण तिला करायची असेल हेल्प तर करू दे ना. नाही नाही, एक मिनिट निशी, हे बघ, नीरज आणि तू, तुमचं लग्न होईपर्यंत तुम्ही काही काम करायचं नाही, फक्त आराम करायचा. आम्ही सगळं बघतो. हा, बरं ठीक आहे, पण किचन मध्ये कुठे काय ठेवलंय ते तरी दाखवते. चल. नाही नाही, कशाला? पण जे काय असेल ते किचन मध्येच असेल ना, मग आम्ही शोधतो. नको काळजी करू. नीरज, तोपर्यंत तू डुग्गू आणि चारूला घर दाखव ना. ओके ओके ओके, चल चल. तू फर्स्ट टाइम येतोस ना इथे? चल, मी तुला माझी रूम दाखवतो.
ओवी सांग काय मदत करू तुला?